बातमी आहे। निलेश घायवळ प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। निलेश घायवळ हा लंडनमध्येच आहे आणि यूके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना त्या संदर्भातलं एक उत्तर देण्यात आलेलं आहे। 6 फेब्रुवारी 2026 पर्यंत निलेश घायवळ याचा व्हिसा आहे। निलेश घायवळ हा त्याचा मुलगा आणि तो दोन्ही लंडनमध्ये आहेत। लंडनमध्ये त्याचा मुलगा शिकत असल्यानंच तो लंडनमध्ये असल्याची यूके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना माहिती देण्यात आलेली आहे। यूके हाय कमिशननं निलेश घायवळबाबत तपास करण्यासाठी स्थानिक पोलिसांना कळवलं असल्याची देखील माहिती समोर आली आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। निलेश घायवळ संदर्भात एक मोठी अपडेट। वैभव सोनवणे माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। वैभव, निलेश घायवळच्या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी जो मेल ब्रिटिश एम्बसीला पाठवलेला होता त्याची अत्यंत गांभीर्यानं दखल घेत ब्रिटिश एम्बसीने या सगळ्या प्रकरणामध्ये यूके पोलिसांच्या एका टीमला या निलेश घायवळच्या शोधार्थ जे किंवा त्याच्या संबंधाने जे प्रश्न पुणे पोलिसांनी ब्रिटिश एम्बसीकडे उपस्थित केलेले होते त्याची उत्तरं शोधण्याची जबाबदारी दिली आहे। त्याचे यूके मधले व्हेअरअबाउट्स जे आहेत ते शोधण्याचे प्रयत्न जे आहेत ते तिथले यूकेचे पोलीस करणार आहेत। निलेश घायवळ नेमका कुठे गेलाय किंवा तो कसा राहतोय। 6 फेब्रुवारी 2026 ला त्याचा व्हिसा जो आहे तो व्हिसा संपतोय। त्या पार्श्वभूमीवरती त्याचे नेमके व्हेअरअबाउट्स जे आहेत यूके मधले त्याचा तपास ब्रिटिश पोलिसांकडून केला जाणार आहे। नक्कीच तर आपण बघतोय निलेश घायवळ हा यूके मध्ये आहे आणि त्याचा 6 फेब्रुवारी 2026 पर्यंत व्हिसा कायम असणार आहे। दरम्यान या सगळ्या संदर्भात एक पोलिसांच्या टीमला देखील यूके गव्हर्नमेंटनं माहिती दिली असून त्यांच्याकडून सगळी माहिती घेतली जाणार आहे किंवा तपास या सगळ्या संदर्भातला ही टीम करणार आहे। विदर्भामध्ये शेतकऱ्यांचा एक मोठा मोर्चा काढण्यात आला। बच्चू कडू असतील किंवा इतरही शेतकरी नेते त्यामध्ये सहभागी आहेत। काल त्यांनी खरं तर महामार्ग सुद्धा बंद केले। सरकार दरबारी नेमकी काय चर्चा आहे, काय पद्धतीची चर्चा आंदोलनकर्त्यांसोबत सुरू आहे? कारण आज दुपारपासून रेल्वे सुद्धा बंद केली जाईल अशा प्रकारचा इशारा त्यांनी सरकारला दिला। मागच्या वेळी अमरावतीमध्ये आंदोलन झालं त्यावेळी मी स्वतः आंदोलन मागे घेण्याकरता जे त्यांचे प्रश्न होते ते सोडवण्याकरता शासनाकडे बैठक घेतल्या। बऱ्यापैकी मुद्दे त्या ठिकाणी सुटले, काही मुद्दे राहिले, काही मुद्दे धोरणात्मक आहे, काही मुद्दे फायनान्सशी संबंधित आहे। शेतकरी कर्जमाफीबद्दल एक समिती नेमण्याचं आम्ही आश्वासन दिलं, ते पूर्ण केलं आणि त्या समितीच्या माध्यमातून जो रिपोर्ट येणार आहे की किती शेतकरी आहे, किती त्या ठिकाणी कर्जमाफी करावी लागेल आणि पात्र शेतकरी असले पाहिजे। कारण मोठ्या प्रमाणावर काही फार्म हाऊसेस आहे, काही घरं आहेत त्या ठिकाणी लोकांनी कर्ज उचलले आहेत। त्यामुळे एकदा राज्याचं सर्वेक्षण झालं पाहिजे। 40-40 वर्ष शेती करूनही त्यांचं कर्ज कमी होत नाही, त्यांचा खरा विचार केला पाहिजे। या भूमिकेतून एक समिती तयार केली कर्जमाफी संबंधाने, ती समिती काम करत आहे। आणि मग आता जे आंदोलन झालं किंवा आंदोलन करतायत, मी 26 तारखेला त्यांच्याशी बोललो, त्यांना मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावायची विनंती केली। 27 तारखेलाही बोललो, 28 तारखेलाही बोललो, माझी चर्चा सुरूच होती। आणि एक उच्चस्तरीय बैठक माननीय मुख्यमंत्र्यांनी आयोजित केल्यावर अजितदादा बैठकीला आले, एकनाथजी बैठकीला आले, पण कोणी प्रतिनिधी आला नाही। आमचं साधं म्हणणं होतं कुठला तरी प्रतिनिधी पाठवा, माधवराव जानकरजीला पाठवा, अजित नवलेजीला पाठवा, राजू शेट्टीजीला पाठवा, कुणाला तरी पाठवा, म्हणजे बैठक घेता येईल, म्हणणं ऐकून घेता येईल, आपल्याला त्यावर निर्णय घेता येईल। पण बच्चू कडूने त्या ठिकाणी त्यांचे काय ठरलं मला माहिती नाही। आमचे दार चालूच होते, आमचे दार अजूनही चालू आहे, बैठकीचे चर्चेचे दार सुरू आहे। आजही त्यांनी सांगावं कुठल्या दिवशी बैठक घ्यायची, माननीय मुख्यमंत्री किंवा सरकार बैठक घेईल, पण चर्चेचे दार आमच्याकडनं सुरू आहे, चर्चा आम्ही करतो आहे। आज सकाळी मी त्यांना 8-10 वेळा फोन लावला, काल रात्री लावला, आत्ता मी त्यांच्याशी DCPच्या माध्यमातून बोललो। त्यामुळे चर्चा आमच्याकडनं सुरू आहे। त्यांची जी मागणी आहे की आता सरसकट कर्जमाफी करा किंवा इतर मागण्या आहे त्यावर चर्चा तर करावी लागेल, बोलावं तर लागेल। सरकारचं त्या ठिकाणी काय म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं काय, एकदा ऐकावं लागेल, ऐकूनच घ्यायचं नाही मग त्या ठिकाणी सरकारला दोष द्यायचा, सरकारने बैठक लावल्या बैठकीला यायचं नाही, ही जी भूमिका आहे मला वाटते यातून थोडं बाहेर निघून खरंच शेतकऱ्याच्या हक्काचे निर्णय करायचे असेल, शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय करायचे असेल तर त्यांनी बैठकीला आलं पाहिजे। त्यांनी बैठक आताही त्यांनी सांगितलं की माननीय मुख्यमंत्र्याला आम्ही विनंती करू की पुन्हा एकदा बैठक घ्यावी
बैठकीतून मार्ग निघू शकतात, आंदोलन कमी होऊ शकतं. तर आम्ही या ठिकाणी बैठकीला तयार आहोत. त्यांनी सांगावं केव्हा बैठक घ्यायची. आता ते म्हणतात की नागपुरात बैठक घ्या. इतकं सारे प्रश्न आहेत त्यांचे 18-19. उच्चस्तरीय बैठक तर मुंबईत होऊ शकतं, सह्याद्री होऊ शकेल, मंत्रालयात होऊ शकेल. जेव्हा शेवटी मंत्रालयातून मार्ग निघतात ना, ते म्हणतात की आंदोलनस्थळी बैठक व्हावी, त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी इकडं बैठक व्हावी. त्यामुळं मला वाटतं की याच्यामध्ये काही तथ्य नाही. म्हणजे त्यांनी थोडं या ठिकाणी चर्चा करावी. आता आंदोलनस्थळावर कशी बैठक होईल आपण विचार करा. एवढा मंत्रालय 18-19 मंत्रालयीन अधिकारी लागतील, जे प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, मुख्य सचिव. एवढं सरकार तिकडे घेऊन जाण्यापेक्षा सकाळच्या विमानाने येणे, दुपारच्या विमानाने वापस जाणे. नागपूरला अवेलेबिलिटी आहे विमानाची. त्यांना आमची विनंती आहे की त्यांनी यावं चर्चेला. सर्व त्या ठिकाणी तोडगा काढावा. आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने आहोत, तोडगा काढायला तयार आहोत. चर्चेचे दारं खुले आहेत, त्यांनी चर्चेचे दारं बंद करू नये. संवाद तो फोनवरून होते, परंतु तिकडे बोलतायत की सरकारने चर्चेची दारं बंद केली. ही त्यांची भूमिका कशी पद्धती? मी 26, 27, 28 3 दिवस माझं राजू शेट्टीजी, महादेवराव जानकरजी, अजित नवलेजी आणि मान्य बच्चू कडूची बोलणं झालं. त्यांच्या चर्चा झाल्यानुसार बैठक लावल्या गेली. त्यांनी येण्याचं कबूल केलं नसतं तर बैठकच लावली नसती ना. मुख्यमंत्र्यांची बैठक, उच्चस्तरीय बैठक लावली, त्यांनी कबूल केलं बैठकीला यायचं म्हणून बैठक लावली. आता ते आलेच नाही. एक जरी प्रतिनिधी आला असता, समजा बच्चू कडू नाही आले, राजू शेट्टीजी नाही आले, कुणीच नाही आलं, त्यांचा प्रतिनिधी कोणी बैठकीला यायला पाहिजे. तर मुख्यमंत्री बैठक चालवतील, सरकार बैठक चालवेल. आलेच नाही. आल्यानंतर त्या ठिकाणी आत्ता मी काल सकाळी फोन केला, त्यांचा फोन बंद. त्यांचं म्हणणं आहे की ते रेंज नाही आहे. आता माझं बोलणं झालं त्यांच्याशी डीसीपीच्या माध्यमातून. त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी मुंबईला उच्चस्तरीय बैठकीला यावं. मी माननीय मुख्यमंत्री यांना अजून त्या ठिकाणी मुख्यमंत्री लक्ष देऊनच त्या आंदोलनावर बैठक अरेंज करतील. आणि त्या बैठकीमध्ये शेवटी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, एवढं 18-20 अधिकारी, प्रधान सचिव, मुख्य सचिव नागपुरात ते म्हणतात आंदोलनस्थळावर किंवा कुठे बैठक घ्या, ते त्या ठिकाणी करण्यापेक्षा बच्चू कडू, राजू शेट्टीजी, महादेवराव जानकरजी, अजित नवलेजी आणि तिथे तुपकर आहेत, त्यांनी बैठकीची वेळ त्या ठिकाणी फिक्स करावी. आम्ही त्या ठिकाणी बैठकीतून मार्ग काढायला तयार आहे, चर्चा करायला तयार आहे. आणि चर्चेतूनच मार्ग निघतो, तोडगा चर्चेतूनच निघतो, बैठकीतच निघतो. एका बाजूला सरकार बैठक बोलवते, सरकारचं असं कुठलंही ना मनात आहे ना बोलण्यात आहे. आम्ही कशाला अटक करू? बैठकीला बोलवायचं, अटक करायचं, एवढे काही इंग्रजी विचाराचे लोक आम्ही नाही आहोत. हे काही मोगल विचाराचे लोक आहेत का ना? काही लोकशाहीमध्ये, सरकारमध्ये असं चालतं का की बैठकीला आला अटक करा? काहीतरी नवीन फंडे फोडायचे. मला वाटतं याच्यातून बाहेर निघालं पाहिजे आणि चर्चेतनं शेतकऱ्याकरता मार्ग काढला पाहिजे. सरकार चर्चेकरता तयार आहे, सरकार बैठका लावून त्या ठिकाणी बोलवायला तयार आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठक लावून रद्द झाली. माननीय दोन्ही DCM बैठकीला आले, कोणीच प्रतिनिधी येत नाही. कसं करायचं? त्यामुळं मला वाटतं मुख्यालयामध्ये जाण्याची सुद्धा भाषा बच्चू कडू करतात असं नाही. तो त्याचा आंदोलनाचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही. पण सरकारकडनं चर्चेचे मार्ग सारे खुले आहेत. शेतकऱ्याकरता चर्चा करायला तयार आहेत. बच्चू कडूला माझी विनंती आहे की चर्चेकरता आलं पाहिजे आणि त्यांनी चर्चेतून हे मार्ग काढले पाहिजे. भाऊ, सरकार बैठकीचं आयोजन करते, शेतकरी नेते येत नाहीत, दुसऱ्या बाजूला ते म्हणतात की संवाद होणार नाही, आम्हाला अटक केली जाईल. नेमकं काय साध्य करायचं या शेतकरी नेत्यांना? मला काही त्याच्याबद्दल त्यांची भावना माहिती नाही. तो सरकार एवढं काही मोगलशाही नाही आहे की ते बैठकीला येईल त्याला अटक करतील. आंदोलनस्थळावर कधी बैठक होऊ शकतं का? 1 DCM, 2 DCM आणि इतकं सारं त्या ठिकाणी मंत्रिमंडळ किंवा कृषी मंत्री आहे, महसूल मंत्री आहे, एवढे सारे आंदोलनस्थळावर जाऊन बैठक घेणे ही काही मागणी योग्य होणार नाही. मुंबईच्या मंत्रालयात किंवा सह्याद्रीवर बैठक आयोजित करूनच त्या ठिकाणी मागणी पूर्ण करता येईल किंवा सरकारमध्ये निर्णय घेता येतील ना. फायनान्स मिनिस्टर असेल, अजितदादा असेल, एकनाथजी असेल, सर्व असेल, माननीय मुख्यमंत्री बैठक घेतील. पण चर्चा करतात तयार पाहिजे ना. एकदा मुख्यमंत्र्यांनी 1.5 तास वेळ ठेवला. मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी 1.5 तास वेळ ठेवला. 1.5 तास वाट बघितली माननीय मुख्यमंत्र्यांनी. 1.5 तास वाट बघून कोणी झालं नाही.
मुख्यमंत्र्यांनी वारंवार मला विचारलं, एक तरी प्रतिनिधी आलाय का, अजित नवले तरी आले आहेत का, महादेवराव जानकर तरी आले आहेत का, राजू शेट्टी जरी आले आहे का, कोणीतरी आलं पाहिजे बैठकीला. तर मग काय चूक आहे सरकारची? सरकार तयार आहे, पण सरकारवर त्या ठिकाणी आकस काढणे किंवा शेतकऱ्याच्या मनात त्या ठिकाणी दुजाभाव निर्माण करणे, मला वाटतं यातनं राजकारण होऊ नये. यातनं फक्त शेतकऱ्याचे प्रश्न सुटावे आणि बच्चू कडूने पुढाकार घ्यावा. सरकार चर्चेला तयार आहे. ज्या पद्धतीचं विधान बच्चू कडू यांनी केलंय, बच्चू कडू असं म्हणाले, दरवाजे आम्ही बंद केले सरकारसोबत. हा, बच्चू कडूंना आता तिथं बाईट दिला आणि त्यांचं असं स्पष्टपणे म्हणणं आहे की नागपूरमध्ये बैठक व्हायला पाहिजे, ती नाही झाली तर आमची चर्चेचे दरवाजे पूर्णपणे बंद. चर्चेचे दरवाजे ते बंद करतात, आम्ही करत नाहीये. तुम्हीच सांगा मीडियाच्या मित्रांनो की एवढं सारं मंत्रालय नागपुरात नेऊ शकतो का आपण? एवढं सारं मंत्रालय ज्यातले 28-30 प्रश्न त्यांचे आहेत. 28-30 जवळपास 12 विभाग आहे. 12 विभागाचे प्रश्न आहेत, वेगवेगळे प्रश्न आहे 12 विभागाचे. त्यामुळे मला वाटतं की थोडा विचार केला पाहिजे आणि चर्चेला आलं पाहिजे. जाणीवपूर्वक हे राजकारण चालू आहे असं म्हणायचं का? नाही, मला वाटतं की आता त्याच्या मनात काय मी काय सांगू शकणार नाही. मी काय त्यांना राजकारण म्हणणार नाही वगैरे वगैरे काही. फक्त एवढंच आहे, शेतकऱ्याचा मार्ग काढायचा आहे तर सरकार तयार आहे. भाजपच्या काल एका आमदारांनी विदर्भातल्या असा एक आरोप केला की बच्चू कडूंचे आणि काही संघटनांशी संबंध आहेत की ज्याचे इतर राजकीय आंदोलकांना हे प्रेरित केले जातात, फंडिंग केलं जातं. मला त्याबद्दल काही माहिती नाहीये. मला माहिती असल्याशिवाय मी बोलणार नाही. आता संजय राऊत असं म्हणतात, ज्या पद्धतीचा आरोप बच्चू कडूंनी केला की मला अटक केली जाऊ शकते, संजय राऊत असं म्हणतात की या सगळ्या आंदोलनकर्त्यांना मुंबईत बोलवायचं आणि त्यांना अर्बन नक्षलवादी ठरवून अटक करायची, अशा प्रकारचं सरकारचं प्रयत्न. कुठल्याही सरकारची भूमिका अशी नाही आहे. सरकारची भूमिका कधी अशी असणार नाही. आम्ही उद्धव ठाकरेजीच्या सरकारसारखे हुकुमशाह नाही. उद्धव ठाकरेंनी तर मला ओबीसी आरक्षणाकरता जेलमध्ये टाकलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरेसारखे हुकुमशाह आम्ही नाही आहे. देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे लोकशाहीच्या मार्गाने सर्वांना न्याय देणारं सरकार आहे. उद्धव ठाकरे असं म्हणतात की लोकशाहीमध्ये मत आणि विरोध करण्याचा अधिकार जो आहे तो सर्वांना आहे, परंतु जे सत्ताधारी आहेत त्यांना हे मान्य नाही असं त्यांनी म्हटलं. कोणी म्हटलं? तेच म्हणतात, तेच उत्तर देतात. त्याचाच प्रश्न त्यांचंच उत्तर. तुम्ही त्यांचं भाषण आहे का? तेच प्रश्न उपस्थित करतात, तेच उत्तर देतात. पुन्हा म्हटलं असं त्यांना अधिकार नाहीये. रोज आंदोलन केलं तरी त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आणि त्यामुळे त्यांनी आंदोलन केलं तर काय, आम्ही सरकार म्हणून आमची भूमिका आम्ही पार पाडतोय. काल जी भाषणं नागपुरात झाली किंवा एकंदर आंदोलनामध्ये झाली त्यात काही प्रक्षोभक विधानं सुद्धा करण्यात आली. बच्चू कडूंनी म्हटलं की आमदारांना कापा, तर रविकांत तुपकर त्या पुढे जाऊन म्हणाले की आमदारच काय 2-3 मंत्र्यांनाही कापलं पाहिजे. नाही, ह्या भाषा काही योग्य नाही लोकशाहीमध्ये. ह्या भाषा लोकशाहीमध्ये योग्य नाही आहे. अशा भाषा करू नये. शेवटी संवैधानिक पद्धतीने आंदोलन झालं पाहिजे, लोकशाही पद्धतीने आंदोलन झालं पाहिजे. प्रक्षोभक भाषा करून त्या ठिकाणी जमावाला त्या ठिकाणी प्रोत्साहन देणे, जमावाच्या माध्यमातून काही जाळपोळ करणे वगैरे अशा भाषा ज्या होतात किंवा उद्या मॉबला त्या ठिकाणी चिथावणी देणे वगैरे अशा भाषा कुणी करू नये असं मला वाटतं. पूर्वी संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी तुमच्यावरती सुद्धा काही आरोप केले की ज्या व्यक्तीने घोटाळे केले अशा व्यक्तीला तुम्ही तिकडे पाठवताय. बावनकुळे यांचे घोटाळे मी बाहेर काढणार आहे. 2 आठवड्यात त्यांचे जे काही घोटाळे त्याची फाईल मी बाहेर काढतोय, ती फाईल तयार होती. तुमची प्रॉपर्टी विकली तर कर्जमुक्ती होईल शेतकऱ्यांची असं संजय राऊतला माझं म्हणणं आहे, शेतकऱ्याचं कर्ज माफ करून द्यावं. माझ्या ॲफिडेव्हिटमध्ये माझी प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त निघाल ती संजय राऊतने पूर्ण घेऊन टाकाल. त्यामुळं त्यांना माझी खुली ऑफर आहे, उद्या या रजिस्ट्री करायला. घंटे कसं जाणार आहे मुंबईला? जायला 8 घंटे लागणार आहे. आणि इथं जर काही बयकलं, इथले आंदोलक जर हातात नाही राहिले तर कोण जबाबदार राहणार आहे? म्हणजे तुम्हाला रक्तबांबड करायचं आहे का शेतकऱ्याला? आम्हाला तिकडे पाठवायचं आणि बदनाम करून नेता तिकडे गेले आणि इकडे कार्यकर्त्याला हुसकून दिले. पुन्हा असे बोलायला तयार. राजकारण होतं की काय? अशा त्याचा सुगंध येत आहे मला. पण सरकार म्हणलं की त्यांची चर्चेची दारं उघड्या, बच्चू कडू स्वतः चर्चेला पुढे येत नाहीये. हां, आम्ही तयारच आहे, स्वागत आहे. बाकीच्या ठिकाणी जाता आलं तुम्हाला जातीच्या मोर्चामध्ये, इथं यायला काय झालं शेतकऱ्याच्या मोर्चामध्ये? बरं, मग आता काय तुमचं बोलणं झालेलं आहे? आता तुमची मागणी काय असणार आहे आणि त्यासाठी सरकार बावनकुळे सकारात्मकची मागणी आहे, हमी भावाची मागणी आहे, पेरणी ते कापणीपर्यंतची मागणी आहे. शेतमजुरांना महामंडळ तयार व्हावं, त्यांना विमा भेटला पाहिजे. दिव्यांगांच्या मानधनाच्या बाबतीत असेल, तुमच्या अंत्योदय योजनेच्या बाबतीत असेल,
मेंढपाळांच्या संदर्भातली मागणी आहे, मच्छीमारांची आहे, ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची आहे, डाटा एंट्री ऑपरेटरवाल्याची आहे. या सगळ्या मागण्या आम्ही त्यांना 12 मागण्या प्रमुख करून दिलेल्या आहे. अ आणि ब केलेल्या. अ म्हणजे निर्णय झाला पाहिजे, ब म्हणजे चर्चा झाली पाहिजे. हो, सरकार नागपूरला येत नाहीये, तुम्ही मुंबईला जात नाहीये, तोडगा कसा निघणार? हे आंदोलन किती वेळ चालणार? जेपर्यंत देवाभाऊची इच्छा आहे तेपर्यंत चालू. त्याच्यावरच आहे का नाही आखरी. कसं आहे, बटन त्यांच्याजवळ आहे. त्यांनी निर्णय घेतले तर आंदोलन उद्या आजच बंद होते, नाही घेतले तर चालू राहणार. बरं, बटन दाबायला त्यांनी नागपूरला यायचं आहे की आता तुम्ही जाणार? कुठूनही दाबलं पाहिजे ना, तिथूनही निर्णय घेऊन बटन दाबा. आम्ही इथं कॉपी पाहतो, मागं घेतो. बरं, आता बावनकुळेंनी तुम्हाला आश्वस्त केलेलं आहे की मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सांगू, तुम्ही 12 वाजता रेल रोको करणार होतात, त्या बाबतीत आता काय होणार? अर्धा तास वाट पाहतो आम्ही. बरं, तुम्ही संघ पदाधिकाऱ्यांशी देखील चर्चा करणार आहे? आम्ही कोणतं रेशमी बाग ना, रेशम बागला जाणार आहोत. तिथे RSSची काही मंडळी आहे, त्यांचा बराच अंकुश भाजपवर असतं आणि त्यांना पण विनंती करणार आहोत का यांचे थोडे कान टोचा. शेतकरी हा हिंदू आहे, मग हिंदू शेतकऱ्याचं तर भलं करा ना कम से कम. हो, तुम्ही संघ कार्यालयात जाताय, मोदी महाराष्ट्रात आहे, मोदींपर्यंत तुमचा निरोप पोहोचवणार? म्हणजे मोदीजी आखरी कोणाच्याच मतानं ऐकत नाहीत, ते RSSच्या मतानं ऐकणारच आहे. आणि मोदीजीपर्यंत कानावर गेले का मोदीजी देवेंद्रजीला सांगणार, आणि देवेंद्र बोलले का काम फत्ते होणार. नक्कीच आपण पाहतोय की आम्ही मुंबईला चर्चेला जाणार नाही, मुख्यमंत्र्यांच्या हाती बटन आहे, त्यांनी बटन मुंबईतून किंवा नागपुरातून कुठून दाबायचं ते दाबावं. मात्र शेतकरी कर्जमाफी होईपर्यंत आंदोलन मागे घेण्याची भूमिका बच्चू कडू यांनी घेतलेली आहे. तर बच्चू कडू यांनी बावनकुळेंशी फोनवरून संवाद साधला. मात्र आम्ही मुंबईला जाणार नाही, त्यांनीच इथे यावं असं बच्चू कडू यांनी म्हटलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील महाराष्ट्रात आहेत, त्यामुळे ते लक्ष घालतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.